वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आज वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्राबाहेर चूल पेटून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांबाबत जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पक्षांच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाला अधिक व्यापक रूप प्राप्त झाले. या ऐतिहासिक आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवती आघाडीचे अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. वाढती महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिला. आजचं जे आंदोलन आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आजचं आंदोलन हे भारतीय जनता पक्ष, त्यांचा भ्रष्टाचार, त्यांनी केलेली महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आहे आणि ताकदीने आम्ही त्यांच्या विरोधात कालही लढत होतो, आजही लढू आणि उद्याही. सध्या महागाईचा कहरकार झालेला आहे मोठ्या प्रमाणात सगळीकडे. महागाईचा अहंकार मी म्हणत नाहीये, तुम्ही डेटा बघा, घरी जाऊन बायकोला विचारा. सगळ्यांनी घरी जाऊन तुमची बायको आहे, वहिनी, आमच्या भगिनी, त्यांना विचारा की किती प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि ह्याच भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाने नीट मध्ये जी भ्रष्टाचारी केली तिथे आजच, काल तुम्ही संध्याकाळी ऑर्डर बघितली असेल, तिथे त्यांनी अध्यक्ष बदललाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बरखास्त करण्यात आलेली आहे. अरे अन्याय, लोकशाही कुठे राहिली या देशात? सगळी दडपशाही सुरू झालेली आहे. हमारा आज का जो मोर्चा आंदोलन था वो लेजिटिमेटली परमिशन लेके किया गया था, फिर भी उसके बावजूद भी सरकार ने इस आंदोलनकर्ता नेताओं को अरेस्ट करके एक जगह लेके गए. इस देश में किसी को आंदोलन करने की इजाज़त नहीं है. इजाज़त दी तो भी वो आंदोलन पूरा होने की संभावना नहीं है. ऐसी परिस्थिति इस देश में ये सरकार महाराष्ट्र की हमारे निर्माण कर रही है. महाराष्ट्र में ऐसा कभी पहले नहीं हुआ था. किसी को शांततापूर्ण आंदोलन करना है उसको हरदम परमिशन दिया जाती थी. अब इस बार परमिशन देके उनको सारे लोगों को अरेस्ट किया गया है. आपको लगता है कि ये राज्य सरकार की एक तरफ से तानाशाही, एक तरफ जनता परेशान है महंगाई और दूसरे कारणों से सरकार की पॉलिसी से, और दूसरी तरफ इस तरह से आंदोलन को भी रोका जा रहा है? महंगाई इतनी बड़ी है कि पेट्रोल, डीजल, गैस, सोना, चांदी, रोज़ पेपर खोले तो वेजिटेबल के भी प्राइसेस अब दाम बढ़ने लगे. हर दिन दाम बढ़ते ही जा रहे हैं और रुपए घटता जा रहा है, रुपए की दाम कम होते जा रहे हैं. मुझे लगता है कि रुपए की वैल्यू डॉलर के मुकाबले 100 से ज़्यादा बढ़ेगी एक आध 2 हफ्ते में, ऐसा लग रहा है. पेट्रोल तो 110-120 रुपए तक जा रहा है. इसका सबका परिणाम सामान्य जनता के उनकी जो आय होती है महीने की, वो किसी को 30,000 रुपये पगार होगा तो उसमें उसको समझता नहीं है कि पूरा महीना कैसे पूरा करे. और इसीलिए ये सारी चीज़ें महाराष्ट्र में और देश में महंगाई बढ़ रही है. और पूरे इंटरनेशनल मार्केट में अगर तेल के दाम कम होते हैं तो भी ये दाम बढ़ाते हैं भारत में. ये किस लिए? मुझे लगता है अभी कल की बात है, ब्लूमबर्ग ने कहा है कि भारत सरकार ने कुछ सोना भी बेच दिया है क्योंकि रुपया जो घटता है उसका स्पीड जो बढ़ा है वो कम करने के लिए. और लेकिन पूरी भारत की अर्थव्यवस्था संकट में इन लोगों ने डाली है और इसके सबसे बड़ी फटकार ये सामान्य जनता को भुगतनी पड़ती है. इसके खिलाफ हमारा मोर्चा था राष्ट्रवादी का.
और मोर्चा निकालने के पहले ही कुछ लोगों को इन्होंने ते arrest किया। करणार नाही. आता पोलिसांची जबाबदारी आहे की आंदोलन चिरडून टाकायचं, वरून आलेला आदेश हा पाळायचा. पण एक तुम्हाला सांगतो की सगळेच पोलीस अधिकारी चुकीचेच असं नाही. 95 ते 96% पोलीस नक्कीच चांगले आहेत. आणि आम्ही जेव्हा आंदोलन करतो, सामान्य लोकांचे विषय मांडत असतो, तेव्हा त्यांचं मत येतं की नाही तुम्ही योग्यच करत आहात. कारण का आज जे पेट्रोल तुम्ही पत्रकार म्हणून 112ला विकत घेतात, ते सुद्धा ते 112ला घेतात. तुमचा पगार 30,000 रुपये असेल, त्यांचा पगार 30,000 रुपये. त्यामुळे तुमचा जसा खर्च वाढतो आहे, त्यांचाही वाढतो आहे, आमचाही वाढतो आहे. त्यामुळे हा मुद्दा हा काही राजकीय मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे, सर्वसामान्य लोकांचा मुद्दा आहे. त्यामुळे हे जे काय भाववाढ होते, महागाई वाढत चालली, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यांना वरून आदेश येतो, यांना जेलमध्ये टाका, यांना पोलिसांच्या गाडीमध्ये टाका, डिटेन करा, तो त्यांची ड्युटी आहे. पण आम्ही आमची ड्युटी रस्त्यावर उतरून लोकांच्या बाजूने लढणं, ही जी आमची ड्युटी राजकीय व्यक्ती म्हणून जी आहे ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे तिथं पार पाडत आहोत.